आज या ठिकाणी बहेगावातून लाईव्ह येण्याचं असं कारण आहे की मी प्रसारमाध्यमांशी गेल्या कित्येक वर्षापासून संपर्कात असून सुद्धा आज आमच्या गावची दुर्दैव घटना म्हणजे असं आहे की या सुकावलेल्या शेतकऱ्याला 4-8 दिवसाच्या कालावधीच्या तोंडावरती दिवाळीचा सण येऊन थटलेला आहे। पण या सहकारी संस्थातून काही जो डिव्हिडंड रक्कम जी वर्ग होती त्या रकमेची आज हा सुकावलेला शेतकरी अत्यंत दीर्घ पद्धतीने त्याची वाट बघतो या। पण या माजलेल्या आणि गुरगुरलेल्या या प्रशासनाला कधीही सर्वसामान्य शेतकरी गावगाड्यातला शेतकरी भीक घालणार नाही आणि जो काही संस्थांचा चाललेला मनमानी कारभार आहे हा कुठेतरी थांबावा आणि त्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या परपंचात होणाऱ्या दिवाळीचा सण हा अत्यंत चांगल्या पद्धतीने व्हावा एवढ्या आम्ही सर्वपक्षीय शेतकरी संघटनेच्या वतीने विनंती करतोया। आज गेले 8 ते 10 दिवस झाले या इस्लामपूर शहरामधून शेतकरी संघटनेचे नेते आदरणीय रघुनाथ दादांच्या नेतृत्वाखाली एअर ऑफिस पासून जे आम्ही काय षडयंत्राचं आंदोलन चालू केलं आहे त्या आंदोलनाला कसल्याही प्रकारे या संस्थांनी आमच्या दखल घेतलेली नाही। पण आम्ही एवढंच सांगतो दिवाळी झाली म्हणजे काही सगळं नाही। या ठिकाणी जिल्ह्याचे जे काय आयुक्त आहेत त्यांना ज्या जिल्हा ठिकाणी नेमून बसवलेला आहे जर का शेतकऱ्याच्या खात्यावरती डिव्हिडंडची रक्कम जर वर्ग नाही झाली तर या आयुक्तांच्या कार्यालयावरती पैतान मोर्चा आम्ही घेऊन जाऊन त्यांना आम्ही चांगल्या पद्धतीचा जाब विचारणार आहे। आमच्या हक्काचा जर आम्हाला डिव्हिडंड भेटत नसेल संस्थेत चाललेला गाडताल कारभार जर थांबत नसेल सर्वसामान्य गावगाड्यातल्या शेतकऱ्याचं डिजिटलच्या माध्यमातून तुम्ही जी नावं जी प्रसिद्धी केलीत ती तात्काळ जर हटवत नसाल या सगळ्या वस्तूचा आम्ही आयुक्तांना जाब विचारणार आहे एवढंच सांगतो आणि थांबतो। जय हिंद जय महाराष्ट्र। शेतकरी संघटने